पण राजाला कर्माला बघलं पाहिजे. कर्म करताना चांगलं कर्म केलं पाहिजे. कर्म ऐसा करो, जे कर्म केले बघा, कर्म ऐसा करो की पहचान बन जाए, हर कदम ऐसा उठाओ कि निशान बन जाए. रघुवीर रामचंद्र जी के चरण जहां जहां पड़े वहां निशान बन गए. जिंदगी तो कोई भी काट लेता है, लेकिन इस कदर जियो, जहां भी जाओगे तो बस दिया जलना चाहिए. ज्ञान का दिया, ज्ञानाचा प्रकाश तिथे झाला पाहिजे, असं जीवन जगावं. माझे ज्ञानोबाराया, माझे तुकोबाराया, शिळेवर जाऊन बसावं, ज्या डोंगरात जाऊन बसावं. बुराडेश्वर, भंडारा, भामचंद्र, तिथे गेल्याच्या नंतर तेथील पशु पक्षी सुद्धा भजन आणवत होते. भजन होतं जीवनामध्ये, आणि इतकं भजन असावं महाराज जीवनामध्ये. मनुष्य देह वारंवार नाही आहे. आंधळ्याच्या टाळीमध्ये कावळा सापडावा असा देह तुम्हा आम्हा सर्वांना या ठिकाणी प्राप्त झाला. आणि या देहामध्ये आल्यानंतर आम्ही त्या भगवंताचं भजन केलं. सावध सावधान वाचे गदा नारायण.
संवाद राहिला नाही मोबाईलमुळे. पूर्वीचा काळ असायचा सायंकाळच्या वेळी. आजही ग्रामीण भागामध्ये बघा सायंकाळी सर्व कुटुंब एकत्र बसतं. ग्रंथाचे निरूपण होतात श्रावण महिन्यामध्ये, अधिक मासामध्ये, चातुर्मासामध्ये. इकडे काही नाही महाराज, कोण कुणाशी बोलायला माणसं तयार नाही. एवढा इगो कशासाठी? माणुसकी राहिली नाही महाराज. आणि कुठेतरी या गोष्टी थांबण्यासाठी, त्याला आळा घालण्यासाठी संतांचं वाङ्मय आहे. त्याला आळा घालण्यासाठी, आळा बसण्यासाठी संतांचे दिव्य जीवन चरित्र आहे. थोरवीर महापुरुषांच्या दिव्य गाथा आहेत. विठ्ठल विषय आहे आपला तन मन धन दिले पंढरी राया. आता सांगा मला उरले नाही. तुकोबरायांच्या मुखार वेदात नाही दिव्य अमृत वचन केव्हा निघाली बघा. तुकोबराया परिस्थिती अशी जर्जर झाली होती महाराज. तुकोबरायांच्या घरामध्ये पाणी प्यायला फुटका माठ होता महाराज. जेवायलाही फुटकंच ताट होतं. आणि अशी बिकट परिस्थिती झाली. त्या कार्यकालावधीमध्ये इतकं दुःख त्या परिवारावर कोसळलं. कनकाई माऊलीचा देह शांत झाला. 1 वर्षाचा कार्यकालावधी लोटला. आणि 1 वर्षानंतर जो विधी केला जातो त्याला काय म्हणतात? वर्षशांत. तुमचं चांगलं पाठ आहे आणि तोपर्यंत जीव लावत नाही. आणि गेल्यानंतर बुंदी लाडूच्या पंक्ती उठवतात. वर्षश्राद्ध आलं. दारात जर भिकारी आला ना, कुणी याच्यात जर आला, कुणी जर भिकारी आला तर त्याला वाढण्यासाठी पोटभर सुद्धा धान्य तुकोबरायांच्या घरात दिलं नव्हतं. ज्यांची अवस्था झाली. पत्नीने सांगितलं, मला उद्या आई साहेबांचं पुण्य स्मरण आहे, घरात किराणा आणावं लागेल. तेव्हा माझी तुकोबराया काही केलं, उद्या घेऊन येतो. पण दुसऱ्या दिवशी तुकोबराया ब्रह्ममुहूर्तावर उठले. ब्रह्मानंदी लागली टाळी. मग देहांती कोण संभाळी. विधिनी अवस्था प्राप्त झाली. काकडा आरती झाली. पवित्र असणाऱ्या इंद्राणी माऊलीचं स्नान काकडा आरती झाली. एवढे भजनानंदी झाले की विसर पडला की आज आपल्या जन्मदात्या आईचं पुण्य स्मरण आहे. आणि तुकोबराया भजन करत करत भंडारा डोंगरावर पोहोचले. शिळेवर बसले. भाव समाधी तुकोबरायांना लागली. अंतर जगतात योग साधनेच्या प्रक्रिया आणि भाव समाधी लागली तुकोबरायांना. विसर पडला की घरी जन्मदात्या आईचं पुण्य स्मरण आहे. पुढे अशी बिकट परिस्थिती झाली. 11:30 वाजले. जिजाबाई वाट पाहती आहे. कोणत्या रस्त्याने येतील माझे मालक? या रस्त्याने बघावं, डाव्या हाताने उजव्या हाताने समोर बघावं, कधी येतील माझे मालक? 11:30 वाजले. कसा स्वयंपाक तयार होईल? चिंतन तुकोबरायांचं चाललं. विटेवरच्या मालकाला प्रश्न पडला, माझा तुकोबा चिंतनात मग्न आहे. आवडीने भावे हरिनाम देशी, तुझी चिंता त्याशी सर्व आहे. चिंतन तुकोबरायांचं चाललं. आणि आता विटेवरच्या मालकाला चिंता पडली. प्रश्न पडला, अरे माझा तुकोबा तर आता विटेवर आहे. माझ्या तुकोबाच्या
म्हणून माझ्या विटेवरच्या मालकानं स्वतःच्या जे देवाचं जे पद आहे ना महाराज, कोणतं पद आहे उदरभरण, हे सर्व काही भगवान परमात्म्याच्या सत्तेने चालतं. सर्व सत्तेचा नायक असणारा भगवान परमात्मा विटेवरनं उडी टाकली, तुकोबारायांचं रूप धारण केलं, गळ्यामध्ये विना अडकवला आणि 2 पिशव्या भरून किराणा घेऊन गाव येशीतून आत प्रवेश केला. प्रवेशद्वारातून आत प्रवेश केल्याच्या नंतर काही चांडाळ चौकडी तिथे बसलेली आहे, काही उंच बरोबर त्यांना इतरांना नावं ठेवण्याच्या पलीकडे काही येतच नाही. तो त्यांचा बिझनेस आहे, त्याच्यामध्ये त्यांची PhD झालेली आहे. आणि अशी कुचर हरभरे टवाळखोर तिथं बसलेले आहे. आणि ते टवाळखोर मंडळी म्हणतात, अरे खिशात नाही आणून मला बाजीराव म्हणा 2-2 पिशव्या भरून किराणा घेऊन निघाला. एकानं म्हणावं, अरे काहीतरी चांगला बेग दिसतो. पुन्हा एकानं म्हणा, अरे ते नाही का कणकाबाईचं पुण्यस्मरण आहे आणि म्हणून 2-2 पिशव्या भरून किराणा कशासाठी एवढा खटाटो? अरे जेवढं अंथरूण आहे तेवढंच पाया पसरावी. चौथा म्हणतो, अरे वेड्यानो किती कशाला बडबड करता, इथं कशाला चर्चा करता, जाऊन बघू आपण वाड्याच्या बाहेर कशी फजिती होते याची. माझ्या पंढरीच्या पांडुरंग परमात्म्यानं तुकोबारायांच्या रूपामध्ये ही सर्व शब्द ऐकले महाराज. ऐकली अंतकरण द्रवलं. अशा चिखल्यामध्ये माझा तुकोबा परमार्थ करतो आहे. तुकोबारायांच्या भक्तीने ठरवलं होतं. आता आल्यावर यांचा बेत बघते मी. 11:30 वाजले. माझ्या पित्यानं माझ्या बापानं माझं वाटोळं केलंय. फुटकाच विना फुटक्याच तारा तरी पंढरीशी येर झाला स्वामी माझा. किमान स्वतःच्या जन्मदात्या आईचं पुण्यस्मरण सुद्धा या माणसाला लक्षात राहत नाही. काय म्हणू मी आता यार? आणि अगदी जोरदार कडाक्याचं भांडण होणार. पण माझ्या पंढरीशी पांडुरंग परमात्म्याची कृपेची नजर जिजाबाईवर पडल्या बरोबर क्रोध कुठल्या कुठे पडून गेला आणि जिजाबाई हसायला लागल्या. तुकोबाईंना पाहिलं, खूप आनंद वाटला. मला तुम्ही आलात, बरं झालात, लवकर आलात. अजून जर उशीर झाला असता तर 12 वाजता नैवेद्य कसा पोचला असता. पण मला खूप उशीर झाला. कधी तयार होईल स्वयंपाक? 12:30 नैवेद्य दिला पाहिजे मालक. तेव्हा मालकानं विचार केला, जास्त चवढे करावी तर हिला कळल हा विटेवरचा मालक आहे म्हणून आपली पंचायत होईल. मालक काहीच बोलत नाही आज. मालक काय झालं तुम्हाला? मालक आज तुम्ही देवाचं चिंतनही करत नाही. मग देवानेच देवाचं चिंतन करायला सुरुवात केली. काय असं काय महाराज बोल, देवाने देवाचं चिंतन करायला सुरुवात केली. आणि आज तुकोबारायांच्या लोकांमध्ये माझ्या पंढरीनाथानं भाजी कापण्यापासून, कणिक भिजवण्यापासून, पीठ भिजवण्यापासून स्वयंपाकापर्यंत सर्व कामं आटोपली. भ्रुकुटी विलाप सृष्टी प्रलय होई. एक गोवई जर खाली गेली ना महाराज तर सृष्टीचा प्रलय क्षणार्धात होतो. असा तो विधाता. त्याला स्वयंपाकाला किती वेळ लागला असेल? पट सर्व स्वयंपाक तयार झाला. 12 वाजले आणि 12 वाजल्याच्या नंतर नैवेद्याची वेळ झाली. भगवंतानं सांगितलं तुकोबारायांच्या रूपामध्ये, जिजा नैवेद्याचं ताट तयार कर. नैवेद्याचं ताट तयार झालं. पितरांचं आव्हान कर. पितरांचं आव्हान करू? स्वर्गातले पितर कुठे येत असतात का? जिजा जेवढं सांगितलं तेवढं ऐकावं माणसानं. जिजा काहीच बोलत नव्हती. काही हरकत नाही, मला आज लई गुणाला आलात तो तुम्ही, नाही का? तुमचं ऐकलं तर मालक गुणवान, आणि आईचं ऐकलं तर आऊ गुण. मला आज गुन्हा आला विटेवरचा गुन्हाच इथे आला होता. मला भगवंतच सांगितलं, जिजा आव्हान कर. पितरांचं हातावर जल घेतलं, तर्पण केलं, आव्हान केलं. माझ्या पंढरीनाथानं स्वर्गाकडे पाहिल्याबरोबर स्वर्गातली पितर पटापटा खाली येऊन पंक्तीला बसलेली आहे. हा सर्व प्रसंग ही चांडळ चौकडी बाहेरून बघत आहे. एक म्हणतो, हॅलो तुकोबाला काही जादू वगैरे येते का काय? अरे बाबा स्वर्गातली भूत तिथे आली. अरे तुकोबा सामान्य नाहीये. एक म्हणतो, अरे जाऊ आपण तुकोबाची शरणागती देऊ. चौथा म्हणतो, अरे बावळ्या समजतं का तुला? स्वर्गातली भूत आली, एखाद्याला झपटलं तर निघायचं नाही लवकर. कुठं देऊन असे सापडत बसायचे? जावं लागेल तिकडे नवनाथांच्या तिकडे, कानिकनाथ वडी वगैरे तिकडे जावे लागेल म्हणे. आणि मग एखादं म्हणून नाही का, आता नाही, आपण उद्या जाऊ तुकोबारायांकडे. महाराज ही सर्व कामं आटोपली. स्वर्गातली पितर सुद्धा आज तृप्त झाली. हा सर्व कार्यक्रम आटोपला. 4:30 वाजले आणि इकडे तुकोबारायांची भाव समाधी संपली. नश्वर जगताकडे जरासं लक्ष गेलं आणि लक्षात आलं, आज माझ्या जन्मदात्या आईचं पुण्य स्मरण होतं. मी किती अभागी आहे.
स्मरण आहे याचाही विसर व्हावा इतका काय विसर भोळेपणा आहे. आणि म्हणून घाई घाईनं पांडुरंगा विठ्ठला माई बाबा काय झालं असेल घरी नैवेद्य पोचला नसेल घरी किराणा गेला नसेल आता काय करू मी पंढरीनाथा आता काय करू माई बाबा तूच आहेस अशी चिंता मनाला लागली. आणि पुन्हा पंढरीनाथाचं चिंतन करत करत भंडारा डोंगराचा रस्ता उतरले. देहू गावातनं आत प्रवेश केला. आता विठेवरच्या तुकोबाला प्रश्न पडला खरा तुकोबा जर आला तर माझी निघून जायची पंचायत होईल. मग विठेवरच्या तुकोबाने सांगितलं जिजा मी जाऊन आलो बाहेर. जिजाबाई म्हटल्या मला काही हरकत नाही आज तुम्ही एवढं कामं केली नाही तुकोबाला बाहेर निघाली की या दुसरं काही कामच नाही घेतला मी ना झालं भजन सुरू अशा शिऱ्या होत्या महाराज. पण आज मात्र काही हरकत नाही मालक कितीही वेळ झाला तरी चालेल या तुम्ही सावकाश या. आणि आज विठेवरचे मालक इकडनं आणि घर बघा आता विठेवरची तुकोबा आणि देहूची तुकोबा विठेवरची तुकोबा घरात बाहेर आणि खरी तुकोबा गावीशीतनं आतमध्ये प्रवेश करणार तोच विठेवरच्या मालकाला रस्ता बदलावा लागला. देवानं रस्ता बदलला जैसा केला तैसा होय. आणि मग खरी तुकोबा 50 फुटांचं राहिलं घराचं. आणि मग विचार करतात आता पत्नी घरात घेणार नाही नक्की घरी गेल्यावर जोरदार भांडण झाल्याशिवाय राहणार नाही. आणि तसंच झालं. काय झालं दरवाजामध्ये आपल्या धन्याला पाहिलं आणि जिजाबाईंना सांगितलं मला तिथंच थांबा. तुकोबाने म्हणजे आता खातं बिघडलं. पत्नी आतमध्ये गेली महाराज निरंजनी ताट ओवाळण्यासाठी आणलं. आणि आज पहिल्यांदा अशी घटना झाली होती की भजन करून आल्यानंतर पहिल्यांदा निरंजनी ताट ओवाळण्यासाठी होतं. तुकोबाने विचार करतात सप्ताह बसल्यापासून जरा बदल झाल्यासारखं वाटतं नाही का. तर निरंजनी ताट दररोज शिकायला होती पण आज निरंजनी ताट नाही ओवाळण्यासाठी. आणि मग मात्र निरंजनी ताट औक्षण केलं ओवाळलं पूजन केलं तुकोबाराने आतमध्ये बसवलं. आत आली तुकोबाराया आणि आज जिजाबाई आज पहिल्यांदा जीवनामध्ये प्रेमाने जबरदस्ती आहे. आणि म्हणत आहे मला भांडी घासता घासता तुमच्या हाताला लागलं भाजी कापता कापता विळा लागला. विळ्या कसल्या होत्या तेव्हा विळे असायचे शेतकऱ्याच्या शेतामध्ये जाऊन बघा विळे असतात. तुमच्या हाताला भाजी कापता कापता विळा लागला. मला आपण त्याला काही मलमपट्टी केली पाहिजे काही कापडं बांधली पाहिजे कसली मलमपट्टी होती. ड्रेसिंग काय होतं महाराज हळद असायची हळदीमध्ये गोड तेल खाण्याचं तेल मिक्स करायचं आणि ती मलमपट्टी असायची. हळदीमध्ये ती तेल मिक्स केलं आणि ते तुकोबारांच्या हाताला बांधायचं आहे महाराज. तुकोबारा म्हणतात जिजा तू आज वेडी झालीस का मी कोणती भांडे घासली मी कोणती भाजी कापली मी काहीच कामं केली नाही. मला किती कामं तुम्ही केली हा पसारा बघा. तुकोबारा उठतात आणि वाड्यामध्ये पाहतात हा सर्व पसारा खटाटोप पाहिला. लक्षात आलं नक्की आज पितरांचा हा वर्ष श्राद्धाचा कार्यक्रम येता सांगरीत्या पार पडलेला दिसतो. पण घरात किराणा कोणी आणला असेल ही कामं एकटी कशी करेल ही कोणी केली असेल ही कामं अशी मनामध्ये सर्वसामान्य नसून माझ्या प्राणप्रिय परमात्म्याला आज या ठिकाणी ही सर्व कामं करावी लागली. आणि मग अंतःकरण फिरवलं माझ्या तुकोबारायांचं. देवा पंढरीनाथा अरे माझ्या विसरभोळेपणामुळे आणि मी भक्ती केल्यामुळे तुला जर माझ्या घरी जर अशी उष्टी भांडी घासायची वेळ येत असेल ना देवा नको आहे ते भजन नको आहे ती भक्ती
जीवन नको आहे, संपला आता तुकोबा. आणि मग मात्र देवा का केली तू माझ्या घरी ही कामं, सांग ना देवा. अरे जशी कामं करण्यासाठी आला होता तसं तुला उत्तर देण्यासाठी यावं लागेल. आणि तू जर नाही आलास देवा आता, जसं कामं करण्यासाठी आला होता तसं तुला उत्तर देण्यासाठी यावं लागेल. आणि तू जर या ठिकाणी उत्तर देण्यासाठी नाही आला ना, माझ्या प्रश्नाचं मला उत्तर नाही भेटलं ना, हा तुकोबा संपला. या तुकोबाची भक्ती संपली, तुझं माझं देव भक्ताचं नातं संपलं देवा. रखमाई माऊली समवेत देव हजर झाला आणि तुकोबाने देवासमोर तोंड बडवून घ्यायला सुरुवात केली. देवा सांगा ना का केली ही कामं, माझ्या घरी तुम्ही मुष्टी भांडे घासले देवा. यदा दिव्यगतं तेजो जगद्भासयते खिलं चंद्रमस्य चांगत तेजो विद्धिममकं करतो ना करतो मान्यता करतो शक्ती असताना भगवान परमात्मा देवा तू माझ्या घरी मुष्टी भांडे का घासली, सांग ना देवा. याला कारण भक्ती माझीच ना, याला कारण भजन माझंच ना देवा, सांग ना देवा. देव काहीच बोलत नव्हता. देवा तू जर बोलला नाही ना, संपला तुझा तुकोबा. खाली डोकं आपटणार. तोच महाराज देवानं तुकोबाला धरलं, सांगितलं तुकोबा तुम्ही भजन केल्यामुळं इथं मी मुष्टी भांडे घासली नाही आणि तुम्ही भक्ती केल्यामुळं ही भांडी मी इथं घासली नाही. का केली देवा ही कामं, सांग ना देवा. त्यावेळेला माझ्या तुकोबारायणी उत्तर दिलं. राजानो तुकोबारायणी देवानी उत्तर दिलं. देवानं सांगितलं तुकोबा गेल्या तुमच्या 7 पिढ्यांच्या पुण्याईचं भजनाचं कर्ज माझ्यावर आहे, ते फेडण्यासाठी ऋण फेडण्यासाठी मला ताकद आहे भजनाची, ही ताकद आहे सेवेची महाराज. आणि हा प्रसंग घडला. दुसऱ्या दिवशी ही चांडाळ चौकडी यांच्या अंतःकरणातले मलविक्षिप निघून गेले. तुकोबा आम्ही तुम्हाला ओळखण्यात कमी पडलो. तुकोबा तुम्ही असं काय दिलं व देवाला, असे किती पैसे दिले, असे किती चेक दिले तुम्ही देवाला, देवाने तुमच्या घरी मुष्टी म्हणते असं सांगा ना तुकोबा. त्यावेळेला महाराज माझ्या तुकोबारायनी काय सांगू नये आता यांना सांगायला. बघा ज्या मनाने सांगावं ते शरीर रचनेत येतं, ते शरीर देवाला समर्पित केलं होतं. सांगा ना काय काय दिलं तुम्ही देवाला तुकोबा. तुम्ही सामान्य नाही आहे तुकोबा, तुम्हाला ओळखण्यात आम्ही कमी पडलो. तुम्ही काय दिलं असं देवाला. सहज मुखारविंदातनं अशी दिव्य अमृत वचनं निघाली महाराज. अभंगाच्या प्रथम चरणात
ज्याचा सख हरी त्यावरी विश्वकृपा हरी तुकोबाऱ्यांच्या रोमा रोमातून शब्दध्वनी विठ्ठला पांडुरंगा विठ्ठला पांडुरंगा हे शब्दध्वनी निघाले. दिव्य प्रकाश त्याला दिसावा आणि मग त्यानं शांत व्हावं. किती त्रास दिला महाराज बघा. पुढे आपलं ध्रुवपद जे आहे अभंगाचं ना, अर्थ चाड चिंता नाही मनी आशा थोडी येला फासा उपाधीचा. आता काय म्हणतील गाव तुम्ही जर म्हणता महाराज तुकोबारायला असं म्हणतात की थोडी येला फासा उपाधीचा. जर तुकोबारायांनी उपाधीचा फासा तोडला होता तर तुकोबारायांच्या नावापुढे जगद्गुरु पदवी कशी? मोठा प्रश्न आहे. जर उपाधीचा फासा तोडला होता तर जगद्गुरु ही पदवी कशी? रामेश्वर शास्त्रीनं माझ्या तुकोबारांना गाथा बुडवायला लावला. असा गाथा बुडवायला लावला, दगड बांधायला लावली. हा जर वाहून गेला आणि पुढे जर एखाद्याने धरला उचलला हा तरल. पण त्याला माहिती नव्हतं संतांचं वाङ्मय बुडवल्यानं बुडत नाही, जाळल्यानं जळत नाही आणि कुणी संपवल्यानं संपत नाही. दगड बांधायला लावली आणि दगड बांधून त्या गाथा इंद्राणीमध्ये सोडायला लागल्या. पण माझ्या तुकोबारांनी इंद्राणी माऊलीला सांगितलं होतं, माय जगाने मला नाकारलं, कोण आहे तुझ्याशिवाय आता? नाही कोणाचे कोणी, तुझे नव्हे रे कोणी. अंती जाशील रे कला प्राण माझ्या माझ्या म्हणून ही प्रचिती आली. माय तुझ्याशिवाय कोण आहे आता? जगाने नाकारलं. पण या वह्यामध्ये या लेखनामध्ये जर भगवान परमात्म्याच्या आदेशाने जर मी हे कार्य केलं असेल, हे लिखाण केलं असेल आणि या प्रत्येक शब्दामध्ये जगत उद्धाराच्या आणि जगत हिताची महावाक्य असतील, या महावाक्यामध्ये माझ्या पंढरीनाथाच्या अधिष्ठानाचा साक्षात्कार जर असेल ना माय, तर तुझ्या पदराच्या आणि झाकून ठेव माय. लेकराचं खेळणं माय जपून ठेवू शकते. आता हे फाटकं तुटकं झालेलं या वया तुझ्या पदराच्या आड झाकून ठेव माय. आणि फलकट भाकड कथा जर असतील ना तर या तुझ्या महापुरामध्ये वाहून घेऊन निघून जा. इंद्राणीला सुद्धा पांजर फुटला, संत संत वाहू लागली. इंद्राणी माऊलीची ताकद नाही झाली माझ्या तुकोबारायांची देवी अमृत वचन बुडवण्याची. महाराज जडी दगडा सहित वया जैशा तारी येल्या नाया, पण ज्या दिवसापासून गाथा बुडवला त्या दिवसापासून रमेश
रामेश्वर शास्त्रीच्या अंगाचा धाक सुरू झाला. इतकी आग त्या देहामध्ये होती, विंचू चावल्यागत. आता शहरातल्या लोकांनी कधी विंचूच पाहिल्या नाही. आमच्या ग्रामीण भागात विंचू असतात. विंचू चावला म्हणजे काय? हाताला तुमच्या कधी चाकू लागला, घरातला सुरी लागली आणि त्याच्यामध्ये तुम्ही मिरची पावडर जर लावलं, किती वेदना होतात? त्याच्यापेक्षा हजारो पट वेदना विंचू चावल्यावर होतात. विंचू चावल्यावर सर्व अंगाची दाहकता, अंगामध्ये आग सुटली. देऊलशे वैद्य उपचार सर्व काही केलं, पण अंगाची दाहकता शांत होईना. काय करावं? समाजाला काय तोंड दाखवू मी आता? तुकोबाचा मी फार अपमान केला, तुकोबाला मी फार प्रताडला, काय करू? तेव्हा मात्र लक्षात आलं, तापलेल्या जीवाला विश्रांती देणारी माझ्या अलंकापूरची माऊली, माझ्या माऊलीची समाधी. आणि म्हणून काय केलं? तापलेला जीव, तडफडणारा जीव अलंकापूरला आले. 3 दिवस माझ्या ज्ञानोबरायांच्या समाधी समोर बसलेले आहे. प्रार्थना केली, ज्ञानोबराया माझ्या अंगाची दाहकता शांत होत नाही, काही करू? मी ऐकलंय तापलेल्या जीवाला शांतता देणारी तुमची संजीवन समाधी आहे, साक्षात्कारी तुमची समाधी आहे. मला काय साक्षात्कार होत नाही? अंतःकरणात मला विक्षेप असेल तर काय त्याला साक्षात्कार होणार आहे? काही करू? 3 दिवस झाले. पुढच्या 3.5 दिवसापर्यंत बघा, ज्ञानोबराया माऊली माझ्या अंगाची जर दाहकता शांत झाली नाही तर या ठिकाणी मी प्राणत्याग करेल. आता मला जगायचं नाही. माझ्या ज्ञानोबरायांच्या संजीवन समाधीतनं अशी अमृत वचन निघाली, रामेश्वरा अरे माझ्या समाधीच्या समोर तू तुझा प्राण जरी अर्पण केला तरी मी तुझ्या अंगाची दाहकता शांत करू शकत नाही. अरे वेड्या, तू अपराध माझ्या तुकोबाचा केला आणि माफी मागायला माझ्याकडे आलास. अरे संतांचे शब्द, संतांचं वाङ्मय कधी बुडवल्यानं बुडत नसतं, कोणी जाळल्यानं जळत नसतं, कोणी संपवल्यानं संपत नसतं. वेड्या, अरे माझा तुकोबा कोण आहे? माझ्या तुकोबाला ओळखण्यात तुम्ही कमी पडलात. माझा तुकोबा जगद्गुरु अवतार नाम याचा संप्रदाय सकळांचा येथोनिया. माझा तुकोबा नामदेवांचा अवतार आहे आणि ते महाविष्णूचा अवतार होते. संतांची कृपा झाली, निघाले रामेश्वर शास्त्री देहूला आले. आता संतांची कृपा, संतांविन नाही प्राप्ती ऐसे वेद देती ग्वाही. संतांची कृपा झाल्याशिवाय देवाची कृपा नाही. आणि तुकोबाराया हे भगवत स्वरूप होते, भगवान परमात्म्याचा अवतार होता. तेव्हा मात्र रामेश्वर शास्त्री ज्ञानोबरायांची कृपा झाली. अंतःकरणात ते मल विक्षेप नाहीसे झाले आणि अंतःकरणात ते मल विक्षेप नाहीसे झाल्यानंतर तुकोबारायांना समोर जरी पाहिलं तर अंतःकरणामध्ये भयंकर द्वेष निर्माण होत होता. ते रामेश्वर शास्त्री ज्ञानोबरायांची कृपा झाल्याच्या नंतर 100 फुटावर तुकोबारायांना पाहिलं आणि पाहिल्याच्या नंतर त्याला साक्षात्कार झाला. सच्चिदानंद मूर्ती पाहिला आरती तुकारामा तोंडाला काळं फसलं, गाढवावरून धिंड काढली. ती रामेश्वर शास्त्री आज काय म्हणतात? संतांची कृपा झाल्याच्या नंतर, ज्ञानोबरायांची कृपा झाल्याच्या नंतर सच्चिदानंद
आहे तुम्हाला तुम्ही सामान्य नाही आहात, सच्चिदानंद घनाची मूर्ती आहात. मला आता हात जोडू नका, मला तुमचे चरण दाखवा. मी तुमच्या चरणाबिंदावर नतमस्तक होतो. आणि म्हणून माझ्या तुकोबारायांना ही जी पदवी दिली होती महाराज, जगद्गुरु ही स्वतः ज्ञानोबारायांनी दिली होती. आता भरपूर पदव्या निघाल्या नाही का, पण संतांनी दिलेली पदवी काही और आहे महाराज. आणि भक्त कधी पदाची अपेक्षा करत नाही. तुम्हा लोकांचं ठीक आहे, तुम्हाला या क्षेत्रात राजकीय असेल सामाजिक क्षेत्रात तुम्हाला त्या पदाची आवश्यकता आहे, त्या पदाचे स्टँड तयार होतो नाही का. उदाहरणार्थ मंत्रालयात एखादं काम अडलं तर नाही का, एखादं आमदार पद आहे आणि मग त्या पदाचं पत्रक दाखवलं की ते काम जरा लवकर होतं. परमार्थामध्ये ही पद नाही चालत. परमार्थामध्ये एकच पद, हरिभक्त सेवक. सेवे लागी सेवक जगो, सेवे लागी सेवक जगो, जळला गुरुनी चरणा. अहो स्वामी तुकया देवा, अहो स्वामी तुकया देवा, गरीब करावे. सेवा, अध्यात्मामध्ये सेवा महत्वाची आहे. सेवक शांतीप्रभू पुरीकर बाबा काय सांगतात, ज्ञानोबारायांचा मी एक सेवक आहे संप्रदायांचा. आमच्या देवगडला भास्करगिरीजी महाराज आहे. बाबाजी काय सांगतात, बाबा मी महाराज नाही, मी सेवक आहे. तुकाराम बाबा जेऊरकर, मी सेवक आहे. ही भाषा संतांची आहे महाराज, महाराज वगैरे नाही. संजय बाबा पाचपोर, गोमातेची सेवा आहे. काय सांगतात बाबा, मी एक सेवक आहे. आणि ते म्हणतात मी संत सेवक आहे. आपण तुम्ही आम्ही किस गली का गलबल आहे, पण सेवा भाव महत्वाचा आहे. मग तुकोबारायांनी तन मन धन सर्वस्व समर्पित केलं. मग लोकांनी तुकोबारायांकडे यावं. हळूहळू तुकोबारायांची प्रचिती ऐकायला लागली, तुकोबारायांची जाणीव झाली. आणि मग काही मंडळी म्हणतात, तुकोबा सर्वस्व समर्पित केलं, पण पैशा पाण्याची काही आहे का नाही तुम्हाला. तुकोबारायांनी त्याचं उत्तर ध्रुवपदामध्ये द्यावं. अर्थ चाळ चिंता, अर्थ चाळ चिंता नाही म्हणता, Thank you.
जे काय आहे ते सर्व इथंच राहणार आहे, पण माणसाला अहंकार निर्माण झाला. कशा प्रकारे? एक उदाहरण इथे सांगेल म्हणजे तुमच्या लक्षात येईल. मच्छीमार होता पावसाळ्याचे दिवस. मच्छी म्हणजे मासे पकडण्यासाठी जायचा. 3 दिवस झाले त्याला मासेच भेटत नव्हते. बघा अगदी असे सायकर आपल्यासारखी 2-4 मोठी ज्येष्ठ माणसं होती. मी म्हटली, अरे वेड्या, त्याच्यामुळे कमी होता, अनुभव कमी होता, पण ही अनुभवी माणसं म्हणली, अरे वेड्या तू मासे पकडण्यासाठी जातो. म्हणजे याचा अर्थ असा नाही की हे मासे पकडत होते बरं का. एक उदाहरण, एक विनोदाचा भाग सोडा, एक एक्झाम्पल तुम्हाला सांगितलं. मग ही माणसं म्हटली, अरे वेड्या मासे पकडण्यासाठी जातो, मासा भेटत नाही ना तुला. मग काय केलं? दवना असतो बघा, दवना म्हणजे शिदळ, झाडाच्या मुळाशी दवणे असतात पावसाळ्यामध्ये. आता या दिवसात त्याला सांगितलं, एक काम कर, हा दवना हलका कर आणि तुझा जो माशाचा जो पकडण्याचा जो गळ आहे ना, त्या गळाला हा दवना बांधव आणि दवना बांधून तो पाण्यामध्ये सोड. पाण्यात सोडला की हा दवना खाद्य समजून, दवण्याला खाद्य समजून मासा असा धावत येईल 120च्या स्पीडनं आणि दवना खाण्यासाठी आत गेला की गळा अडकला. अशी योजना सांगितली. मग त्यानं काय केलं? तो दवना बांधला त्या गळाला, जो काही त्याची जी आकडी होती गळ, ज्याला तो मासे पकडण्यासाठी जे हत्यार होतं त्याचं, त्या हत्याराला त्यानं त्या दवना बांधला. अर्धा त्याचे 2 तुकडे केले, अर्धा बांधला आणि पाण्यामध्ये सोडला. 120च्या स्पीडनं मासा त्याला खाण्यासाठी येऊ लागला. त्यावेळेला त्या दवण्याला पाछा फुटली. तो काय म्हणतो आहे? मत मेरे लिए मैं तो आधा हुआ है तेरे लिए, अगर तू आएगा मेरे लिए तो बाहर खड़ा है तेरे लिए. अरे तू काय मला खाणार आहे? तुला खाणार आहे? माझ्या आधी बाहेर उभा आहे. काळाची ही उडी पडेल माझे, संत आणि भगवंत बघा जे देतात. आता संत आणि भगवंत, देवते संत, देवते संत, निमित्त द्या प्रतिमा. भगवंत म्हणजे काय? कर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती ज्याच्यामध्ये सामावलेल्या आहेत तो भगवान परमात्मा. मग संतांमध्ये या शक्ती आहेत का? कर्तुम अन्यथा कर्तुम.
रावणाला मोक्ष द्यावा नव्हे, तर प्रभूची कर्तव्य शक्ती कोणती होती, तर मर्यादा पुरुषोत्तमाच्या चरण स्पर्शाने शेळीचा उद्धार व्हावा, ही माझ्या मर्यादा पुरुषोत्तमाची कर्तव्य शक्ती. आणि आता अकर्तव्य शक्ती मर्यादा पुरुषोत्तमाच्या गैरहजेरीमध्ये मर्यादा पुरुषोत्तमाच्या नावानं सागरावर दगड तलावी महाराज, ही अकर्तव्य शक्ती. आणि अन्यथा कर्तव्य शक्ती रामप्रभूच्या गैरहजेरीमध्ये जाऊन माझ्या महावीर बजरंगबलीनं 33 कोटी देवता ज्याच्या बंदी खाण्यात होत्या त्या अशा रावणाची दाढी मिशी जाळून यावी आणि लंकेचा विध्वंस करून यावा, ही माझ्या मर्यादा पुरुषोत्तमाची अन्यथा कर्तव्य शक्ती होती. भक्ती म्हणतात देवाच्या बाबतीत झालं, मग संतांच्या बाबतीत कुठे आहे कर्तव्य कर्तव्य अन्यथा कर्तव्य शक्ती, तर ज्ञानेश्वरी सांगावी मुखात अमृत उचलून निघावी, ही माझ्या ज्ञानोबारायांची कर्तव्य शक्ती. नाही, कर्तव्य शक्ती कोणती, कर्तव्य शक्ती ज्ञानोबारायांनी रेड्याच्या मस्तकावर हात ठेवावा आणि रेडा वेद बोलावा, ही माझ्या ज्ञानोबारायांची कर्तव्य शक्ती. ज्ञानोबारायांची कर्तव्य शक्ती ज्ञानोबारायांनी सच्चिदानंद बाबांच्या करून मेलेला माणूस जिवंत करावा योग साधनेमुळे, आणि त्यानं ते ज्ञानेश्वरी लिहावी. सच्चिदानंद बाबा आदरे लेखकूच आपला, ती माझ्या ज्ञानोबारायांची अकर्तव्य शक्ती. आणि अन्यथा कर्तव्य शक्ती कोणती म्हणाल, तर हाच एक योगी देखीला नयनी माझ्या ज्ञानोबारायांच्या संजीवन समाधी सोहळ्याला पंढरीनाथानं उपस्थित राहावं आणि देवाच्या डोळ्यातून अश्रू झरा व्हाव्यात, ही माझ्या ज्ञानोबारायांची अन्यथा कर्तव्य शक्ती होती. सदा तुकोबारायांकडे देहुला माझ्या तुकोबारायांनी पंचम वेद निर्माण केला, गाथा लिहिला, ही माझ्या तुकोबारायांची कर्तव्य शक्ती. अकर्तव्य शक्ती कोणती म्हणाल, तर जळी दगडासहित बया जैशा ताली येल्या या, ही माझ्या तुकोबारायांची अकर्तव्य शक्ती. आणि अन्यथा कर्तव्य शक्ती कोणती म्हणाल, तर महाराज माझी तुकोबाराया सदेह वैकुंठाला गेले, ही माझ्या तुकोबारायांची अन्यथा. देवती संत देवती संत निमित्त त्या प्रतिमा. आपली वेळ झालेली आहे, जास्त वेळ तुमचा घेणार नाही, पण जाता जाता या ठिकाणी दोनच गोष्टी समोर जाईल जो माझा महत्त्वाचा विषय आहे. माझ्या माता मौल्यांनो, माझ्या सर्व पितृशक्तीला माझी विनंती असेल, युवक बांधवांना आपल्या घरातल्या मुलींच्या मोबाईलमधले फेसबुक अकाउंट आणि इंस्टाग्राम अकाउंट तात्काळ डिलीट करा. काय म्हणतील, तुम्हाला काय अडचण आहे, याच फेसबुकच्या माध्यमातून याच इंस्टाग्रामच्या माध्यमातून आमच्या लेकी बाळी फ्रेंडशिप डेच्या दिवशी विधार्मिक जणांच्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये अडकतात आणि लव जिहादचा शिकार बनतात आणि कुठल्या तरी नाही त्या लोकांच्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये अडकून स्वतःच्या जीवनाची बर्बादी करून घेतात. कशासाठी पाहिजे फेसबुक अकाउंट म्हणजे, कशासाठी पाहिजे इंस्टाग्राम अकाउंट, काय चाललंय महाराज, कुठे चाललाय आमचा धर्म, महाराष्ट्राची नार काय होती. महाराष्ट्राच्या नारी शक्तीच्या बाबतीत जर विचार केला तर एक नारी शक्ती हजारो विधार्मिक जणांना पळो कसोडो करणारी होती महाराज. आणि त्याच महाराष्ट्रातली नारी कुठे चालली आहे आज, कुठे चाललाय, कुठे चालली आहे संस्कृती, कुठे चाललाय आमचा धर्म. व्यसन आणि फॅशन या दोन गोष्टींनी आम्हाला विळखा घातलाय. लक्षात ठेवा माझ्या माता मौल्यांनो, मुली पळून जाऊन लग्न करतात त्याला 99% मुलींच्या आई जबाबदार आहे. विचार करा, इतर धर्माच्या लेकीबाळींच्या बाबतीत जर विचार केला, इतर धर्माच्या लेकीबाळीच्या वेळेला बाजारात जातात, तुमच्याकडे बाजार नसतील पण मार्केट असेल, मार्केटमध्ये जात असतील, कॉलेजला जात असतील, खरेदीला जात असतील, तर नखापासून केसापर्यंत टीसभर अंग त्यांचं उघडं राहत नाही. आणि आमच्या मुली फाटक्या जीन्स घालून कॉलेजला जाता आला जाता मागणार नाही तर काय होणार आहे महाराज, काय होती आमची नारी शक्ती. मुलगी घरातून बाहेर पडताना तिचे वस्त्र व्यवस्थित आहेत का, तिच्या फोनमध्ये किती नंबर आहेत, कुणाला बोलते, व्हॉट्सअपवर कुणाला बोलते, कुणाला मेसेज जातात, त्याच्यावर आईचं नियंत्रण नसलं पाहिजे. कुठे चालली आहे आमची संस्कृती, विचार करा काय होती आमची नारी शक्ती. नहीं युद्ध से पीछे हटेगी, नहीं युद्ध से पीछे हटेगी, कुर्बान जान की हिंदुस्तान की, हिंदुस्तान की,
आयुष्य उद्ध्वस्त झालं, आयुष्य संपलं त्यांचं. मनोमार्गी गेला तो तेथीची मुकला हरिपाठी स्थिरावला तोची धुन्य. मायबाप कधीच कुठल्या लेकीबाळीचं वाटोळं करत नाही, चांगलेच करतात. मायबापांच्या सांगण्यानुसार विवाह करा. मायबाप कधीच अधिक पाहत नाही. आणि म्हणून जर तुम्हाला वाटत असेल माझ्या माता मौल्यांना आमची मुलगी पळून जाऊ नये, आमच्या कुणाला कलंक लावू नये, तर त्या मुलीच्या हातामध्ये 1-1 लाखाचे व्हॉट्सअपचे मोबाईल, 10-10 हजाराच्या मेकअपच्या किट हे देण्यापेक्षा त्या लेकीबाळींच्या हातामध्ये रामायण महाभारतासारखे दिव्य ग्रंथ द्या. अहिल्याबाई होळकर अष्टमाताची जाऊ माऊलीचा दिव्य संघर्ष द्या. त्या लेकीबाळी कधीच पडून जाणार नाही. चित्तोडगडावर वास्तव्य केलं होतं महाराणी पद्मिनीनं आणि त्या महाराणी पद्मिनीच्या सौंदर्याच्या चर्चा जगभरात गाजल्या होत्या. अल्लाउद्दीन खिलजीनं महाराणी पद्मिनीला पत्र पाठवलं होतं. पत्रामध्ये उल्लेख केला होता, हे राणी पद्मिनी, जर माझी झालीस तर, माझ्या प्रेमाला होकार दिलास तर दख्खन तुला बहाल करेल, दख्खनची राणी तुला बनवील. पण अशा खोट्या प्रलोभनाला भुलणारी ही नार होती, हिंदुस्थानची खानदानी नार होती. तिने पत्र पाहिलं तर पायाची आग मस्तकाला गेली. विद्यार्थी मित्रांनो, आम्ही हिंदूच्या स्त्री आहोत, रामायण महाभारताच्या संस्कारांनी वाढलेल्या नारी शक्ती आहोत. अशा गिधडांनी राक्षसांनी आम्हाला प्रलोभन दाखवले म्हणजे आम्ही त्यांच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकणाऱ्या नारी शक्ती नाही आहोत. त्या नारी शक्तीनं अल्लाउद्दीन खिलजीला महाराणी पद्मिनीनं उलट उत्तर दिलं, हे अल्लाउद्दीन खिलजी, तेरे जैसा विदेशी मुद्दा हम हिंदुस्तानी नारी को छूना तो दूर लेकिन देख भी नहीं सकता, क्योंकि इस हिंदुस्तानी नारी को पाने के लिए गली 6 में चले हिंदुस्तानी शेर का, तेरे जैसा विदेशी मुद्दा हम हिंदुस्तानी नारी को देख भी नहीं सकता. उत्तर महाराणी पद्मिनीचं होतं. आणि म्हणून माझ्या माता माऊल्यांनो, आपल्या लेकीबाळींच्या हातामध्ये हे दिव्य संघर्ष द्या, हे दिव्य चरित्र द्या. ज्या माऊलीला वाटत असेल माझ्या मुलीनं सुंदर अशी गृहिणी बनावी, सुंदर तिनं प्रपंच करावा, तिनं माझ्या जनकनंदिनी जानकी सीता मातेचं चरित्र तिच्या हातामध्ये दिलं पाहिजे. महाराज आता कसं आहे, आता हे संस्कार नाही. आई काय सांगते मुलीला, जानकीच्या आईनं सांगितलं होतं, जानकी बेटा, जीवनामध्ये दुःखाचे डोंगर कोसळतात. जर जीवनामध्ये दुःखाचा डोंगर कोसळला ना बेटा, तुझे अश्रू उंबरठ्याच्या बाहेर जातात कामा नये. आताची आई काय सांगते, बेटा काळजी करू नको, एक शब्द कोणाचा ऐकून घ्यायचा नाही. एक शब्द जर कोणी उलट बोललं ना तर फक्त एक मेसेज करायचा, 25 माणसं हजर आहे तुला वेगळं काढून घ्यायला. नरक सुद्धा स्वीकारणार नाही. विठ्ठल विठ्ठल 9:05 झाले. शहरामध्ये तुम्हाला टायमिंगचे बंधनं असतात. जास्त वेळ घेतला तर तुमचा गैरसमज होईल. तुम्ही परत आमच्या गिरी सरांना दादांना म्हणाल, काय अशा काय ताई आणल्या होत्या, त्यांना दुसरीकडे संधी भेटत नाही का, आपलं सप्ताह उरला होता का कीर्तनाला, एवढं कुठे कीर्तन असतं का, असाही कोणाचा गैरसमज होऊ नये. बरं कमी परत म्हणतील काय, पाठ करून आली होती काय बाई, पुढचं पाठ नव्हतं का, असाही कोणी म्हणू नये. तर चला, अगदी वेळेत 5 मिनिटं वरती झाले बाबांनो, वेळ आपली झालेली आहे. माझ्या सर्व या माता भगिनी खूप गोड अशी साधली, तन मन धन दिली पंढरी राया, आता सांगावं या उरले नाही, परत चाड चिंता नाही म्हणी आशा तोडी येला ठसा उपाधीचा, तुका अनेक विठोबाचे नाम आहे जवळी दाम नाही रुका, अर्थ चाड चिंता नाही म्हणी आशा तोडी येला ठसा उपाधीचा. मातृशक्ती पितृशक्तीनो, या माझ्या तुकोबारा यांच्या दिव्य अमृत वचनावर जसं निरूपण करता येईल तसं निरूपण करण्याचा प्रयत्न केला. जर काही चुकीचं बोलली असेल तर माझं पामर आहे काय खरं पायी सुधारण पाहिजे. आपल्या पायाची चप्पल तुटली की आपण त्या चपलीची शिलाई करता, पुन्हा चरणाचं स्थान देता. तसं बोलता बोलता ही चप्पल कुठे तुटली चुकली असेल तर आपल्या जवळील क्षमावृत्ती धरल्याने या चपलीची शिलाई करा. आमच्या सर्व ज्ञानी गुणी महाराज मंडळी तुमच्या गोड चमुकल्या, अगदी जनाई मुक्ताई, अगदी गोड, खूप गोड साथीली आमच्या सर्व गायिका, सर्वांच्या चरणी मातृशक्ती, आमचे सर्व म्हणजे बांधव या ठिकाणी वारकरी सर्वांच्या चरणी माझा दंडवत प्रणाम.
सर्वांनी अशी गोड साथ दिली. तुम्ही सर्वांनी कीर्तन शांत चित्ताने श्रवण केलं नाही का? तुम्ही आहात म्हणून आम्हाला किंमत आहे, तुम्ही नसले तर आम्हाला पण किंमत देणार. अगदी सर्वांच्या चरणी दंडवत प्रणाम. दादा सांगून जाईल, कधी संभाजीनगरला आला तर संभाजीनगरपासून 25 किलोमीटरवर बेडकीने MIDC आणि त्याच्या लगत 5 किलोमीटरवर कर्मयोगिनी गोशाळा आहे. अंध अपंग पीडित गोमातेची सेवा आहे. बाबांनो, कुणाला काही मागत नाही. कथा कीर्तन आणि याच कीर्तनाच्या दक्षिणेच्या माध्यमातून ती गोशाळा उभी केली. जवळ 20-22 लाखाचं काम झालं, पण कथा कीर्तन अगदी अशा या माध्यमातून ती गोशाळा सुरू आहे. कधी आलात तर नक्की गोमातेच्या दर्शनासाठी आवर्जून या. त्या ठिकाणी थांबते. झालेली सेवा भगवान महावीर बजरंग बलीच्या चरणी समर्पित करून याच ठिकाणी वाणीला पूर्णविराम. ज्ञानेश्वरा माऊली, ज्ञानेश्वरा माऊली,